नमस्कार. आज आपण यूविन पोर्टलवरील मोबिलायझर मॉड्यूलचा वापर कसा करायचा आहे हे शिकणार आहोत. मोबिलायझर मॉड्यूलचा वापर सर्व मोबिलायझर्स आशा, उषा इत्यादी जे नियमित लसीकरण अंतर्गत ड्यू असलेल्या लाभार्थ्यांना सत्रस्थळावर मोबिलाइज करण्याचे काम करतात, त्यांनी हा मोबिलायझर मॉड्यूलचा वापर करायचा आहे. सर्वप्रथम यूविनचा ॲप्लिकेशन आपण प्ले स्टोअरमधून डाउनलोड करायचा आहे. आपण आता यूविनच्या ह्या लोगोवरती क्लिक करून लॉग इन करणार आहोत. मी आता क्लिक करत आहे. क्लिक केल्याबरोबर रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपला यूजर आय डी असेल व आपण पासवर्ड फीड करूयात. पासवर्डची शहानिशा आपण करून घेऊ शकतो आणि त्यानंतर ह्या लॉग इनच्या बटनवर क्लिक करून प्रवेश करू शकतो. लॉग इन झाल्या अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसून येते. ह्या उजव्या बाजूला वरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकतो की हे रमा या आशा यांचे यूजर आय डी आहेत. त्यांचे प्रोफाईल पाहण्याकरता व्ह्यू प्रोफाईल ह्या टॅबवर आपण क्लिक करू शकतो. ह्या MCW पीतमपुरा ह्या दवाखान्यातील नॉर्थ वेस्ट जिल्ह्यामधील दिल्ली राज्याच्या आशा आहेत. हे आपल्याला दिसत आहे वरती. सर्वप्रथम हे सेशन साईटचं टॅब आपल्याला इथे दिसत आहे. त्याच्यावर क्लिक करताच आपल्याला त्या सेशन साईटचे नाव दिसेल, ज्या सेशन साईटचे मॅपिंग आपल्याबरोबर म्हणजे आशाबरोबर झालेले आहेत. त्याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर खाली आपल्याला त्या वॉर्ड व गाव यांचे नाव दिसेल, जे त्या सेशन साईटबरोबर जोडले गेलेले आहेत. आता ह्या उदाहरणामध्ये जी छत्तरपूर PHC हे सेशन साईट आहे व ह्या आशा बुद्धविहार ह्या वॉर्ड व गावामध्ये काम करत आहेत. बुद्धविहारवर क्लिक करताच त्या सेशन साईटमध्ये जेव्हा जेव्हा सत्र आयोजित करण्यात आलेले आहे, योजले आहेत, त्याची यादी आपल्याला खाली पाहता येत आहे. तर तारखेनुसार आपल्याला लाभार्थ्यांना योग्य ती माहिती मोबिलायझेशन करताना पुरवता येईल. सर्वप्रथम आशांचे महत्त्वपूर्ण जबाबदारी म्हणजे हेड काउंट सर्वे अथवा हाऊस टू हाऊस व्हिजिट दरम्यान लाभार्थ्यांचे नोंदणीकरण म्हणजेच प्री रजिस्ट्रेशन करणे. प्री रजिस्ट्रेशन करण्याकरता खाली दिसत असलेल्या ह्या निळ्या ॲरोवर क्लिक करणे गरजेचे आहे. तर मी आता त्याच्यावरती क्लिक करत आहे. क्लिक करताच 2 नंबरला एक प्री रजिस्ट्रेशनचे बटन आपल्याला दिसून येत आहे, ज्याच्या शेजारी एक माणसाचे व अधिकचे चिन्ह आहे. त्याच्यावर क्लिक करताच एक फॉर्म ओपन होतो. प्री रजिस्ट्रेशन आपल्याला नियमित लसीकरणाकरता ड्यू असलेल्या लाभार्थ्यांचे करणे गरजेचे आहे, म्हणजे 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालक व गरोदर असलेल्या माता. तर आता सर्वप्रथम आपण अशी परिस्थिती पाहूया जिथे मातेचं रजिस्ट्रेशन पूर्वीच झालेले आहे कोविड लस घेतल्या कारणाने. त्या परिस्थितीत आपल्याला केवळ बाळाचे रजिस्ट्रेशन नोंदणी नव्याने करावी लागेल. ती कशी करायची ते आपण आता इथे पाहूया. मी इथे आईचा किंवा वडिलांचा मोबाईल नंबर टाकत आहे, ज्यांचा वापर करून त्यांनी यूविनवरती कोविड लस घेतली होती. बाळाचे जन्म 2023 साली झाले असून आपण असं ग्राह्य धरूया की त्याचा जन्म 1 जूनला झाला होता. मी इथे आता ह्या ॲरोवर क्लिक करत आहे. जून महिना कॅलेंडरवरती दिसत आहे, त्याच्यावरती मी 1 तारीख निवडत आहे. जसं मी 1 जून 2023 ही जन्मतारीख निवडली, टाईप ऑफ कॅटेगरी इन्फंट हे आपोआप आलेले आहे. आता खाली मला 2 नावे सिलेक्ट प्रायमरी गार्डियन अंतर्गत दिसत आहेत, स्वाती व रेश्मा, ज्यांचे रजिस्ट्रेशन ह्या नंबरनी आधीच झालेले आहे. तर आपण आता ह्या उदाहरणामध्ये असं ग्राह्य धरूया की हे बालक स्वातीचे आहे. स्वातीचे नाव निवडूया. त्या गोलाकारावर टिक करून त्यानंतर आपण बालकाचे नाव इथे टाकूयात.
बालक हा मुलगा आहे, त्याचे बर्थ वेट 3 किलो असे होते. बालकाच्या वडिलांचे नाव गौरव असे होते. पॅन कार्ड स्वातीचा आपल्याला खाली दिसून येत आहे, तर त्याच आय डीने बालकाचे पण रजिस्ट्रेशन होते. आता मी या सबमिट बटनवर क्लिक करताच बाळाचे रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. एक OTP ह्या नंबरवर जातो. तो OTP आपण इथे नोंद करू शकतो अथवा स्किप OTP करून आपण रजिस्ट्रेशनचं काम पूर्ण करू शकतो. खाली आपल्याला दिसून येते बेनिफिशरी ॲडेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे आपण एका बालकाचे रजिस्ट्रेशन केले ज्याचे गार्डियन पालक आधीच पोर्टलवर रजिस्टर होते कोविड वॅक्सिन घेतल्या कारणाने कोविन पोर्टलवरती. आता आपण दुसरी परिस्थिती पाहूया ज्याच्यामध्ये आपण प्री रजिस्ट्रेशन करणार आहोत अशा बालकाचे ज्याचे पालकसुद्धा पोर्टलवर रजिस्टर्ड नाही आहे. तर त्याकरता सर्वप्रथम आपल्याला पालकाचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यासाठी आपण त्यांचा नंबर फीड करत आहोत. नंबर टाकताच मी त्यांची जन्मतारीख घेत आहे, साल 2000. आता आपल्याला टाईप ऑफ कॅटेगरीमध्ये 2 पर्याय दिसत आहेत, सिटीजन व प्रेग्नंट वुमन. आपण सिटीजन ह्या पर्यायाचा निवड करत आहे. त्यानंतर पालकांचे पूर्ण नाव, पालक वडील किंवा आई कोणीही असू शकतं. आपण इथे वडिलांचे रजिस्ट्रेशन करूया. त्यांचे फोटो ID, आधार कार्ड, लायसन्स, पॅन कार्ड किंवा अन्य कुठले मान्य असलेले फोटो ID आपण निवडू शकतो. त्याचा नंबर आपण इथे टाकत आहोत. नोंद घ्यावी की मोबिलायझर मॉड्यूलमार्फत जेव्हा आपण रजिस्ट्रेशन करत आहोत, नोंदणी करत आहोत, तेव्हा फोटो IDची माहिती भरणे अनिवार्य नाही आहे आणि आपण तसेच रजिस्ट्रेशन करू शकतो. पण हे बालक व पालक जेव्हा सेशन साईटवरती जातील तेव्हा त्यांचा फोटो ID घेतला जाईल. आता मी सबमिट करत आहे. सबमिट केल्यानंतर आपण आता स्किप OTP ह्याच्यावरती क्लिक करत आहोत. क्लिक केल्यानंतर आपण लगोलग त्या गार्डियनच्या मुलाला किंवा बालकाला आपण ॲड चाइल्ड ह्या बटनचा वापर करून ॲड करूयात. बाळाचे नाव हितेश असे आहे, ज्याचा जन्म असं आपण गृहीत धरूया की 15 जुलैला झालेला आहे ह्याच महिन्यात, जो की एक मेल चाइल्ड आहे. त्याचे 2.9 किलो असे बर्थ वेट होते. फादर्स नेम आपण तरुण घेत आहे आणि टाईप ऑफ कॅटेगरी आपोआप इन्फंट आलेली आहे आणि मी आता इथे सबमिट करत आहे. आणि त्यानंतर आपण लगेच स्किप OTP करून बाळाचे पण रजिस्ट्रेशन पूर्ण करत आहोत. बेनिफिशरी ॲडेड सक्सेसफुली. तर अशा प्रकारे आपण बाळाचे रजिस्ट्रेशन पूर्ण केलेले आहे. त्याचबरोबर हाऊस टू हाऊस व्हिजिट करताना आपल्याला एखाद्या गरोदर माताचे नोंदणीकरण करण्याकरता परत आपण ह्या ॲरोवरती क्लिक करून प्री रजिस्ट्रेशन टॅबचा वापर करायचा आहे व आपण त्यांचे रजिस्ट्रेशन जसे गार्डियनचे केले तसेच गरोदर मातेचे सुद्धा करू शकतो. फक्त इथे टाईप ऑफ कॅटेगरीमध्ये सिटीजन न निवडता आपल्याला प्रेग्नंट वुमन हा पर्याय निवडावा लागेल. दुसरी एक परिस्थिती ज्याच्यामध्ये त्या मातेचे रजिस्ट्रेशन कोविड लस घेतल्या कारणाने कोविन पोर्टलवर झाले असेल आणि जर त्या इतक्यात गरोदर राहिल्या असतील तर त्या परिस्थितीमध्ये आपल्याला लाभार्थ्यांना सांगावं लागेल की त्यांनी सेल्फ रजिस्ट्रेशन मॉड्यूलचा वापर करून स्वतः त्यांचा टॅग सिटीजन टू प्रेग्नंट वुमन असे रूपांतर करून घ्यावे. अन्यथा निकटच्या सत्रस्थळावर जाऊन TD वॅक्सिन घ्यावे व वॅक्सिनेटर म्हणजे ANM मॅडममार्फत त्यांचे टॅग सिटीजन टू प्रेग्नंट वुमन करून घ्यावे. तर आता मी प्रक्रिया परत दाखवत नाही आहे आपल्याला, मी मागे येतो. तर हे सर्वप्रथम मोबिलायझर मॉड्यूलचे पहिले उद्दिष्ट आहे की लाभार्थ्यांचे प्री रजिस्ट्रेशन करून घेणे. आता दुसरा फायदा ह्या मोबिलायझर मॉड्यूलचा असा आहे की आपण लाभार्थ्यांची ड्यू लिस्ट पूर्वतः ह्या मॉड्यूलमार्फत पाहू शकू.
मी तुम्हाला परत एकदा दाखवतो. ह्या स्क्रीनवरती डाव्या बाजूला 3 लाईन दिसत आहेत, त्याच्यावरती आपण क्लिक करायचे आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ह्या रमा यांच्या अंतर्गत 4 टॅब दिसत आहेत. त्यामध्ये सर्व महत्त्वाचा म्हणजे शेवटचा टॅब हा ड्यू लिस्टचा आहे. त्या पर्यायावर आपण आता क्लिक करूयात. ड्यू लिस्टवर क्लिक केल्यानंतर आपल्याला सत्रस्थळाचे नाव आपोआप दिसून येत आहे, कारण ह्या अशा फक्त एकाच सेशन साईटला मॅप्ड आहेत. त्या सेशन साईटच्या अंतर्गत येणाऱ्या पर्यायी गावांची नावं आपल्याला इथे दिसून येत आहेत. तर ज्या संबंधित गावांची ड्यू यादी आपल्याला पाहायची आहे त्या गावाची आपण निवड करूया. ह्यामध्ये मी बुद्धविहार याची निवड करत आहे. निवड करताच आपल्याला जे लाभार्थी ओव्हरड्यू आहेत, म्हणजे त्यांचे लस घेण्याची तारीख ओलांडून गेली आहे, त्यांची यादी आपल्याला इथे पिवळ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसत आहे. आपण पाहू शकता की यादीमध्ये प्रत्येक लाभार्थ्याचे नाव, त्याच्या गार्डियनचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर आपल्याला इथे पाहू शकतो. ह्या मोबाईल नंबरवर क्लिक करताच आपल्याला त्या बालकाच्या गार्डियनशी दूरध्वनी द्वारा संपर्क साधता येऊ शकतो. आपल्याला इथे पाहता येते की ते लाभार्थी कुठल्या तारखेपासून लसीकरता ड्यू आहे. जर लाभार्थ्याची स्वतंत्र सविस्तर माहिती हवी असेल तर उजव्या कोपऱ्यात जो हिरवा बॉक्स आहे, ज्याच्यामध्ये खाली दिशेने असलेला एक ॲरो आहे, त्याच्यावरती क्लिक करताच आपल्याला ती माहिती सविस्तर एका डिटेल डाउनलोड फाईलमध्ये पाहता येऊ शकते. त्याचबरोबर जर आपल्याला एका विशिष्ट कालावधीचे ड्यू लाभार्थी पाहिजे असतील तर आपण एक डे ट्रेनचा वापर करून अमुक तारखेपासून अमुक तारखेपर्यंत जर पाहायचे असेल तर ते सुद्धा आपण ह्याचा वापर करून पाहू शकतो. आता आपण इथे ह्या ओव्हरड्यू असलेले लाभार्थ्यांची यादी दिसते, कारण त्यांची तारीख वॅक्सिनेशनची ऑलरेडी ओलांडून गेलेली आहे. जर आपल्याला येणाऱ्या काळात जे ड्यू लाभार्थी आहेत त्यांची यादी पाहायची असेल तर आपण ह्या फिल्टरचा वापर करून आपल्याला पुढच्या 1 आठवड्यामध्ये, पुढच्या 15 दिवसामध्ये व पुढच्या 1 महिन्यामध्ये किंवा ऑगस्ट, सप्टेंबर व ऑक्टोबर ह्या महिन्यामध्ये ड्यू लाभार्थ्यांची यादी पाहायची असेल तर योग्य तो पर्याय निवडून आपल्याला ती यादीसुद्धा पाहता येईल. मी आता इथे नेक्स्ट 1 मंथ हा पर्याय निवडत आहे आणि अप्लाय या बटनवर क्लिक करत आहे. अप्लाय करताच खाली पाहू शकता की सविस्तर यादी जे येणाऱ्या 1 महिन्यामध्ये बाळं ड्यू होणार आहेत त्यांची मला इथे दिसून येत आहे. ज्या लाभार्थ्यांची तारीख मागे सरकलेली आहे, ओलांडून गेली आहे, त्यांची नावं पिवळ्या बॅकग्राऊंडमध्ये दिसतील व ज्या बाळांना येणाऱ्या दिवसांमध्ये लस लागणार आहे किंवा लागायची आहे त्यांची नावं पांढऱ्या बॅकग्राऊंडमध्ये, व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये आपल्याला दिसतील. तर अशा प्रकारे ही अखंड यादी आपण एक्सेल स्वरूपात ह्या डाउनलोड बटनवर क्लिक करून पाहू शकतो. एक्सेल फाईलमध्ये लाभार्थ्याचे अँटीजन निहाय ड्यू असलेले आपल्याला लसी पाहता येऊ शकतील आणि त्याप्रकारे ह्याचा पुरेपूर वापर करून आपण लाभार्थ्यांना सत्रस्थळावरती, सेशन साईटवरती बोलवून मोबिलाईज करू शकतो व आपल्या कार्यक्षेत्रातलं, आपल्या गावातलं कव्हरेज जास्तीत जास्त वाढवू शकतो. धन्यवाद.